नमस्कार, मी डॉक्टर माधुरी वनपाटी, निर्मल हॉस्पिटल मिरज। आज आपण लर्निंग डिसॅबिलिटी या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलो आहे। लर्निंग डिसॅबिलिटी हा एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे। यामध्ये ब्रेनमधील न्यूरॉन कलेक्शनमध्ये प्रॉब्लेम असू शकतो। बरीच मुले असे असतात की त्यांचा इंटेलिजन्स नॉर्मल असतो पण स्कूल परफॉर्मन्स पुअर असतो। त्यांना अभ्यास करताना विशिष्ट प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात। अशा मुलांचा बुद्ध्यांक हा सरासरी किंवा त्याहून अधिक असतो, पण भाषा, शब्द, आकडे याचं आकलन होण्यामागे या मुलांना अडचणी जाणवतात। लर्निंग डिसॅबिलिटीमध्ये 3 प्रमुख प्रकार आढळून येतात: डिस्लेक्सिया, डिस्कॅल्क्युलिया, डिस्ग्राफिया। यामध्ये प्रामुख्याने डिस्लेक्सिया म्हणजेच वाचन अक्षमता। यामध्ये शब्द आणि भाषेशी संबंधित कार्य मेंदूला करणे सामान्य पद्धतीने कठीण असते। अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे या बाबींमध्ये मुलांना समस्या उद्भवतात। जी अक्षरे मिरर इमेज सारखी आहेत, जसे की PQ, MW, BD, यामध्ये मुलांचा गोंधळ उडतो। शब्द संग्रह वाढवणे, स्पेलिंग न समजणे, अक्षरांच्या समूहाचा अर्थ न समजणे, एखाद्या गोष्टीचा सिक्वेन्स न समजणं असं दिसून येतं। यामध्ये विचारांना लेखी स्वरूपात भाषेचा वापर करत लिहिण्याची क्षमता कमी असते। विचार किंवा संकल्पना समजलेली असते, पण हस्ताक्षर शुद्ध लेखनात ते कमी पडतात। व्याकरण आणि लिहिण्याची गती याच्यावरतीही परिणाम होतो। गणित समजून घेण्याची अक्षमता, संख्या आधारित अक्षमता, अंकांचा चढता उतरता क्रम, अंक मोजणे, पाढे यासाठी खूप संघर्ष करावा लागतो। भाषा असलेली गणिते फार कठीण जातात। तर अशा प्रकारच्या समस्यांमध्ये मुलांचा नेमका प्रॉब्लेम काय होतो, ते असे का वागतात, हे बऱ्याचदा पालकांच्या लक्षात येऊ शकत नाही। स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी डायग्नोसिस झाले तर अशा मुलांना गव्हर्नमेंटतर्फे फॅसिलिटीज दिल्या जातात। त्यांना एक्स्ट्रा कन्सेशन दिले जाते। एक्झाममध्ये त्यांना एक्स्ट्रा टाइम लिमिट वाढवला जातो। डिस्कॅल्क्युलियाची केस असेल, त्या मुलांना कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम असेल तर अशा मुलांना एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर पुरवला जातो। डिस्ग्राफियाची केस असेल, त्या मुलांना लिहिण्यासंदर्भात अडचणी असतील तर लिहिण्यासाठी असिस्टंट दिला जातो। लँग्वेजशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर अशा मुलांना परीक्षेमध्ये क्वेश्चन समजावून सांगण्यासाठी स्पेशल एज्युकेटर प्रोव्हाइड केला जातो। अशा प्रकारच्या समस्या जर आपल्या पाल्यांमध्ये आढळून आल्या असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। अशा मुलांना मोटिवेट करा, इमोशनल सपोर्ट द्या। त्यांच्यात कोणते स्ट्रेंथ्स, वीकनेस आहेत त्यावरती काम करून ते डेव्हलप करा आणि त्यांचे फ्युचर ब्राईट करा। अधिक माहितीसाठी निर्मल हॉस्पिटलला व्हिजिट करा किंवा खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। धन्यवाद।